कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या मुंबई आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं विधिमंडळ कक्षात बैठक घेतली। अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या प्रतिनिधीशी सविस्तर चर्चा करून प्रकल्पग्रस्त जनतेचे प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी आदेशही त्यांनी यावेळी दिले। त्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्त जनतेत 64 वर्षांनंतर आशा पल्लवित झाल्यात। महाराष्ट्र शासन शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवित असून त्याचाच एक भाग म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना कामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने अनेक सहशालेय उपक्रम राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आंबवडे सैनिक विकास मंडळ संचलित स्वर्गीय शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूल पळचिल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहशालेय उपक्रमाअंतर्गत दप्तराविना शाळा या उपक्रमात शनिवार रोजी विद्यार्थी आणि शिक्षकांनीही भात लावणीचा आनंद लुटला। खोपोली हाळफाटा मार्गे पळसदरी कर्जत मार्गाची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाल्याने याचा नाहक त्रास वाहन चालकासह प्रवासी वर्गाला करावा लागत आहे। डोलवली आणि केळवली दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करणं जिकरीचं बनलंय। भल्या मोठ्या खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय गांभीर्य ओळखून घेत खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी होत असून पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवासी संताप व्यक्त करत आहेत। मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील शिवसेना शाखेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी केली आहे। रसायनी आणि आसपासच्या परिसरातील महिला अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वासंबे जिल्हा परिषद विभागातील महिला पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला पनवेल तालुक्यातील 27 गावातील घरे आणि शेतजमीन संपादित झालेली आहे। विमानतळाचे काम जोरात सुरू असून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामात अदानी समूह प्रकल्पग्रस्तांना अडथळे या त्रासाला कंटाळून सर्व प्रकल्पग्रस्त 12 जुलै रोजी ओवेळे खाडीत जलसमाधी आंदोलन करणार आहेत। प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संदर्भात शासन दरबारी आवाज पोहोचवण्यासाठी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी भेट घेऊन निवेदन दिलं आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती केली। रायगड जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघ यांचा सन्मान सोहळा आणि जिल्हा मेळावा 6 जुलै रोजी माणगाव शहरातील कुणबी भवन समाज सभागृहात पार पडला। यावेळी सत्कार मूर्ती म्हणून गाव कामगार पोलीस पाटील संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, महाराष्ट्र राज्य सचिव कमलाकर मांगले पाटील हे उपस्थित होते। पोलीस पाटील हे गाव ते पोलीस प्रशासन यामध्ये सदैव दुवा म्हणून काम करत असतात। अशा पोलीस पाटलांचा सन्मान यावेळी करण्यात आला। उरण पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ग्रामविकास अधिकारी रवींद्र मधुसूदन म्हात्रे हे आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले। यावेळी माजी आमदार मनोहर शेठ भोईर बोलताना म्हणाले की अशा पक्षविरहित गाव पातळीवर शासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या रवींद्र म्हात्रे या ग्रामविकास अधिकाऱ्यांचा आदर्श प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांनी अंगीकारणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी कोपरोली येथे व्यक्त केलं। नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या साथीनं शहरात मोठं जनआंदोलन उभारण्याची तयारी करण्यात येते। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या माध्यमातून हे जनआंदोलन करण्यात येणार आहे। प्रकल्पग्रस्तांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी हे अंतिम आंदोलन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यासाठी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। पेण हे गणपती मूर्तीचं माहेरघर असल्यामुळे येथून गणेश मूर्ती बाहेरगावी आणि बाहेरच्या देशात जात असतात, परंतु दर मंगळवारी आणि सतत वीज पुरवठा अनेक तास खंडित होत आहे। यामुळे सर्व गणेश मूर्ती कारखानदारांचे कामकाज बंद राहून खूप मोठं नुकसान होत आहे। यासाठी श्री गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे पेण MSCBला निवेदन देण्यात आलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।